हॅलो फ्रेंड्स, तर या पद्धतीचा केक आज मी पहिल्यांदाच बनवत आहे। तर हा केक जो आहे त्याला ओपेरा केक असं सुद्धा म्हटलं जातं। तर आता त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक डार्क कंपाऊंड, साधारणतः 100 ग्रॅम घेतलेला आहे आणि इथे मला हे मेल्ट करायचे। तर त्यासाठी मी त्याला सुरीने छान असं बारीक चॉप करून घेतले। त्यानंतर गॅसवरती मी डायरेक्टली ठेवले, तुम्ही डबल बॉईलने सुद्धा करू शकता। याचं बूड जे आहे म्हणजे तळ जे आहे ते बऱ्यापैकी जाड आहे, त्याच्यामुळे ते कमीच गॅसवरती पटकन हलवायचे, कडवट झालं नाही पाहिजे ही काळजी घ्यायची आहे। त्यानंतर ते छान असं मेल्ट करून घ्यायचे। डबल बॉईललाही फार वेळ जातो आणि ॲक्च्युली हे असं मी करत नाही, पण आज थोड्या प्रमाणात करायचं म्हटलं तुमच्याशी शेअर करावं म्हणून मग चला। त्यानंतर हे जे आहे ना, तर हे पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे आणि सगळं मी नाही वापरणार आहे। मला थोडेसे टॉपर्स बनवायचे आहेत या शेपचे। पाइपिंग बॅगमध्ये मी भरून घेतलं आहे आणि एक स्क्वेअर शेपचे टॉपर्स आहेत, तर ते आपल्याला केकवरती लावायचे आहेत म्हणून या पद्धतीने मी भरून घेतलं। टॅप करायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे। फ्रीजमध्ये एक 5 मिनटं 10 मिनटं ठेवल्याच्या नंतर हळूहळू आपल्याला ते रिमूव्ह करायचे, एकदम हळू करायचे, नाहीतर हे तुटूसुद्धा शकतात, ही काळजी घ्यायची इथे। तर आता खरंच अवघड आहे आणि काही गोष्टी करणं असं नाही की सगळ्याच गोष्टी मलाही जमतात, कधी कधी माझ्याकडूनही काढताना तुटले जातात। तर बघू शकता या पद्धतीने छान असं टॉपर रेडी झालेलं आहे आणि सगळेच मी काढून घेतले, काही तुटले सुद्धा काढताना। असो, आता आपल्याला जो केक बनवायचा आहे त्यावरती टाकण्यासाठी चॉकलेट पाहिजे। तर या पद्धतीची एक किसणी मी घेतली आहे आणि त्या किसणीवरती जी खोबरं किसायची म्हणजे जाड किसणी असते ना, जाड किस पडतो, तर त्या बाजूने मी चॉकलेट जे आहे ते किसून घेतलं आहे आणि पुन्हा हे किसून झाल्याच्या नंतर चॉकलेट मी थोड्या वेळासाठी फ्रीजमधून ठेवून देणार आहे आणि नंतर मग शेवटी केक करायला घेणार आहे। तर या पद्धतीचा थोडासा जाड असा किस यामधून पडतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आहे नागपंचमी। तुम्हा सर्वांना माझ्याकडून नागपंचमीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा। तर आता हे या पद्धतीचं खूप छान असं कंपाऊंड मी किसून घेतलेलं आहे आणि आता हे सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि यानंतर आपण बनवणार आहोत केक। केक तर खूप भारी झाला होता आणि तुम्ही तर बघालच पुढे जाऊन की केक कसा झाला आहे ते। तर बघा या पद्धतीने झालेला आहे आणि किस मात्र खूप छान पडला आहे आणि या किसनीने करायचे, जाड किसनीने। तर आता केक तुम्ही बघू शकता, या पद्धतीचा केक मी बनवलेला आहे आणि तर केक पूर्ण बनवताना माझा मोबाईल हँग झाला आणि मला आत्ता म्हणजे एडिटिंग करताना कळतंय की केक शूटच झाला नाही, पण असो, आता काही बिलाज नाही। मी ना इथे माझं डोकंच बंद पडलं हा केक बनवताना आणि आत्ता मी कळतंय की काय झालं ते। तर असो, मी पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतली, व्यवस्थित केकवरती लावून घेतली आणि एक एक स्लाइस ठेवत साईडने आपल्याला अजिबातही काहीच करायचं नाही, एकमेकांवरती अरेंज करायचे आहेत। पाइपिंग बॅगने व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये क्रीम छान लावून घ्यायचे आणि एक एक स्लाइस ठेवत जायचे। पाइपिंग बॅगला एक जरा जाड मोठा कट दिला होता आणि किसलेलं चॉकलेट वरच्या साईडने छान असं लावून टाकून घेतले। कस्टमरने मला सेंड केलेला जो फोटो होता तो सेम याच पद्धतीचा होता, म्हणून त्यांना मी या पद्धतीचा ओपेरा केक बनवून दिला। या पद्धतीचा नसेल बनवायचा तर तुम्ही साईडने कटिंगसुद्धा करू शकता, पण मी कटिंग न करताच केलेला आहे। कटिंग केलेला केक तसाही आपण म्हणजे खाल्ला तर जातो, पण या पद्धतीनेच मी बनवला। तर बघा पुढे जाऊन सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे पूर्ण, खूप छान दिसत होता आणि छानही झाला होता। क्रीम मी टच क्रीम बनवली आहे, क्रीममध्ये छान गनाश टाकून घेतलेलं होतं आणि खरं शूट झालं नाही, याबद्दल मला फार वाईट वाटतंय, पण असो चला। काही टॉपर्स आणि एक चेरी ठेवली आहे, किसलेलं चॉकलेट तर तुम्ही बघितलंच। तर साईडने सुद्धा मी साईडचा व्ह्यू तुम्हाला याचा थोडक्यात दाखवते। एकदम छान असा झाला होता अगदी ओपेरा केक आणि दिसायलाही छान दिसत होता आणि अगदी परफेक्ट दिसत होता। तर असो, बहुतेक केक तुम्हाला आवडला असेल, आवडला तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात, तोपर्यंत बाय।